आणि आता बातम्या पाहायच्या सविस्तर. तामिळनाडूतनं पहिली बातमी पाहायची आहे. तामिळनाडूमध्ये राजकीय ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळतंय. एकीकडे विजय थलपती यानं सगळ्यात जास्त जागा जिंकल्या त्याच्या पक्षानं आणि 108 हा आकडा गाठला. मात्र बहुमताचा आकडा गाठण्यात त्याला काहीसं अपयश आलं. त्यासाठी त्यानं काँग्रेसचा पाठिंबा देखील मागितला. त्याला काँग्रेसनं पाठिंबाही दिला, तरी देखील 112 पर्यंतच त्याची गाडी पोहोचली आहे. उर्वरित जागांचं काय? त्यामुळेच हा पेच निर्माण झालेला आहे. राजकारणातला हा ट्विस्ट आलेला पाहायला मिळतोय. अशातच तामिळनाडूमध्ये नेमकं काय घडणार? एकीकडे त्रिशंकू परिस्थिती असतानाच महाराष्ट्रात देखील काही वर्षांपूर्वी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा काय घडलं होतं आणि तसाच पॅटर्न आता तामिळनाडूत देखील पाहायला मिळतो का, हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. बघूयात यावरचा एक रिपोर्ट. There are so many jackals and other animals in the forest, but there will be only one lion. तमिळनाडूत सत्ता स्थापनेचा तिढा जे महाराष्ट्रात झालं तेच तामिळनाडूत होणार. विजयच होणार थलपती की उलटफेर होणार? तमिळनाडूत थलपती ठरलेल्या विजयनं सर्वात मोठा पक्ष या नात्यानं राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा तर केला, पण आता तमिळनाडूचे राज्यपाल है के मानते नहीं अशी परिस्थिती आहे. तमिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर म्हणतायत, आधी आकडा दाखवा मगच सत्ता स्थापन करा. तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा पेच अडलाय तो नंबर गेमवर. 234 जागांच्या तमिळनाडूत मॅजिक फिगर आहे 118. विजय थलपतीच्या टीव्हीकेचे आमदार आहेत 108. टीव्हीकेला काँग्रेसच्या 5 आमदारांनी पाठिंबा दिला. त्यानंतर आमदारांची संख्या झाली 113. याचाच अर्थ बहुमतासाठी विजयला 5 आमदार कमी पडतायत. आता हे 5 आमदार कुठून येणार? तर AIADMKचे काही आमदार फुटू शकतात, पण त्यांना पक्षांतर बंदी कायदा लागू होऊ शकतो. तर PMKचे 4, CPIचे 2 आमदार विजय थलपतीला पाठिंबा देऊ शकतात. काँग्रेस पक्षाला 5 जागा आहे, PMK पक्षाला 4 जागा आहे. आता या सगळ्यांनी मिळून जर TVKच्या मागे उभे राहिले तर सरकार बनू शकेल. पण भारतीय जनता पक्षाचे राज्यपाल जे तिथे आहेत, राजेंद्र आर्लेकर म्हणून, त्याने अत्यंत आडमुठी भूमिका घेतलेली आहे. मोठा पक्ष, सर्वाधिक मोठा पक्ष असताना सुद्धा त्यांनी TVKला सत्ता स्थापनेचं आमंत्रण दिलं नाही. हे लक्षात घ्या. हे घटनात्मकदृष्ट्या अत्यंत चुकीचं आहे. बहुमतासाठी आणखी 5 आमदारांची जुळवाजुळव करणं काही कठीण नाही. राज्यपाल वेळकाढूपणा करत असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. काँग्रेसचे प्रभारी गिरीश तोडणकर यांच्या म्हणण्यानुसार राज्यपालांकडे दुसरा कोणताही ऑप्शन नाही. त्रिशंकू स्थितीत सर्वात मोठ्या पक्षाला राज्यपाल आमंत्रण देतात. भाजपचे राज्यपाल असल्यानं TVKला अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. राजभवन हे काही बहुमत सिद्ध करण्याचं ठिकाण नाही. विधिमंडळातच बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले जाऊ शकतात. TVKला बोलावून शपथविधी करणं ही राज्यपालांची जबाबदारी आहे. विजय थलपती सत्तेसाठीचा आकडा जुळवणारच. 5 लहान लहान पक्ष कधीही सोबत येऊ शकतात. बहुमत सिद्ध करायला सांगणं हा वेळकाढूपणा सुरू आहे. राज्यपालांनी वेळकाढूपणा न करता शपथविधीला बोलावलं पाहिजे. पण राज्यपाल त्यांना सांगू शकत नाही की मला पहिल्यांदा तुमची परेड करा, पहिली मेजॉरिटी तुमचे आमदार किती आहेत ते दाखवा. हा फक्त वेळ काढणी आहे. आणि राज्यपाल इथं जे त्यांची AIADMK BJP अलायन्स जे आहे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि गोळीबाजारी सुरू करण्यासाठी राज्यपाल त्यांना मदत करतो. राज्यपालांनी असंच करायला नको आहे. गेल्या 2 दिवसात विजय थलपतीनं 2दा राज्यपालांची भेट घेतली, पण राज्यपाल विजयला सत्ता स्थापनेचं आमंत्रण द्यायला तयार नाहीये. आणि त्यामुळेच महाराष्ट्रात जे झालं ते तामिळनाडूमध्ये होणार का याची चर्चा सुरू झाली आहे. दोन 2019 मध्ये महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी प्रचंड गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. 105 आमदारांसह भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरला. आकड्यांची जुळवाजुळव झाली नाही, त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागली.
त्यानंतर अजित पवारांबरोबर देवेंद्र फडणवीसांनी पहाटेचा शपथविधी केला. 72 तासात हे सरकारही कोसळलं. मग भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मवियाचा जन्म झाला. पुढे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. आता हाच महाराष्ट्र पॅटर्न तामिळनाडूत दिसणार का याची चर्चा आहे. 2019 मध्ये कट्टर विरोधक असलेले शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादी सत्तेत एकत्र आले. त्याप्रमाणेच तामिळनाडूमध्ये डीएमके आणि एआयएडीएमके सत्तेत एकत्र येणार का, त्यासाठी नंबर गेम काय आहे बघूया. डीएमकेचे आमदार 59 तर एआयएडीएमकेचे आमदार 47. दोघांचे मिळून 106 आमदार होतात. आणखी छोट्या पक्षांच्या 12 आमदारांचा पाठिंबा मिळाला तर डीएमके आणि एआयडीएमके सत्ता स्थापन करू शकतील. आणि पूर्वीसुद्धा आपण चरणसिंगाचं गव्हर्नमेंट असो, यशवंतराव चव्हाणांचं केंद्रामधलं गव्हर्नमेंट असो, इंदिरा गांधींचं असो, त्यावेळेससुद्धा बरेचदा बहुमत नसायचं कुठल्याही पक्षाला. मध्ये जे काही कॉलिजन गव्हर्नमेंट पॉलिटिक्स आपल्याकडे आलं होतं त्यावेळेस सिंगल लार्जेस्ट पार्टी जी आहे विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये तीच प्रथा आपण पाळतो. तर यामुळे आता ह्या विजय थलपती यांना 105 सीट्स 234 सदस्यांच्या विधानसभेत तामिळनाडू विधानसभेत मिळालेल्या आहेत. तर राज्यपालांनी त्यांना आधी सरकार स्थापनेसाठी बोलवणं हे योग्य ठरते. नियमाप्रमाणे आहे, घटनेप्रमाणे आहे. महाराष्ट्रासारखी तिथे महाविकास आघाडी होऊ शकते का याच्याबद्दल बरीच चर्चा झाली. परंतु डीएमकेने अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलंय की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही एआयडीएमके बरोबर जाणार नाही. आता या परिस्थितीमध्ये राज्यपालांची भूमिका काय असणार याच्याकडे सगळ्यात लक्ष आहे. जेव्हा निवडणुकीत कुठल्याही पक्षाला बहुमत मिळत नाही, निवडणूक पूर्व आघाडीला बहुमत मिळत नाही, निवडणुकीनंतर कुठलाही पक्ष एकत्र येऊन एक आघाडी निर्माण करून सत्ता स्थापनेचा दावा करत नाहीत, अशा वेळेस सर्वाधिक जागा जिंकलेल्या सर्वात मोठ्या पक्षाला सरकार स्थापनेसाठी पाचारण केल्याची अनेक उदाहरणे आहेत. डीएमके आणि एआयडीएमके एकमेकांचे कट्टर राजकीय आणि वैचारिक विरोधक आहेत. त्यामुळे ते एकत्र येण्याची शक्यता तशी कमी आहे. पण यापूर्वी दोनदा हे दोन्ही पक्ष एकत्र आले. तसंच राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं. यावर महाराष्ट्र पॅटर्ननं 2019 मध्ये शिक्कामोर्तब केलेलंच आहे. त्यामुळेच तामिळनाडूमध्ये विजय स्थलपती होणार की विजय जिंकून सुद्धा हरणार हे पुढच्या काही तासात स्पष्ट होईल. एकीकडे विजयाला 5 आमदारांची गरज आहे तर दुसरीकडे डीएमके आणि एआयडीएमकेला सत्ता स्थापन करायची झाली तर 12 आमदार कमी पडतात. अशा परिस्थितीमध्ये तामिळनाडूत कोण होणार थलपती याची रंगत जास्तच वाढली आहे. ब्युरो रिपोर्ट, एनडीटीव्ही मराठी, मुंबई. உங்க விஜய் உயிரன வரனா